शिरढोणच्या युवकाची अखेर मृत्यूच्या दाढेतून सुटका। 5 दिवस नदीपात्राजवळील चिखलात अडकला होता आदित्य। शिरढोण तालुका शिरोळ येथील बेपत्ता युवक आदित्य मोहन बनगर वय वर्ष 19 याला तब्बल 5 दिवसांनी शिरढोण येथील हारगुल रस्ता पंचगंगा नदीपात्राजवळील जयहिंद पाणी पुरवठ्याच्या जॅकवेल शेजारील खड्ड्यातून मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले। रेस्क्यू फोर्सचे जवान व नागरिकांनी त्याला खड्ड्यातून बाहेर काढले, त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। मगरींचा वावर, गर्द, झाडे झुडपे तसेच अडगळीच्या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यात आदित्य गेल्या 5 दिवसांपासून अडकून होता। तो बचावासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता, मात्र जॅकवेलच्या मोटारीच्या आवाजाने त्याचे ओरडणे तेथील कोणालाही ऐकू येत नव्हते। दरम्यान त्या खड्ड्याजवळून जाणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला त्याचा आवाज कानावर पडला आणि त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। जॅकवेलच्या मोटारीच्या मोठ्या आवाजामुळे आदित्य ओरडत असूनही कोणालाही त्याचा आवाज ऐकू येत नव्हता। दरम्यान शुक्रवारी रेस्क्यू फोर्सचे जवान व नागरिकांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास नदीपात्राजवळील सुमारे 9 फूट खड्ड्यातून मोठ्याने आवाज येऊ लागल्याने तात्काळ नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले। तब्बल 5 दिवस उपाशी असल्याने आदित्यची तब्येत खालावली असल्याने त्याला उपचारासाठी इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले आहे। आदित्यचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी गेल्या 2 दिवसात शिरढोण येथील पंचगंगा नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने 9 तास शोध मोहीम राबवली होती। शिरढोण पंचगंगा नदीच्या घाटाजवळ आदित्यचे चप्पल आढळून आल्याने 2 दिवसांपासून पोलीस व रेस्क्यू फोर्सचे जवान बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध घेत होते। दरम्यान तो सुखरूप बाहेर सापडला। या रेस्क्यू फोर्सच्या हैदर अली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे, नितेश भणकोरे, निशांत गोरे यांचा समावेश होता।